एका दुकानदाराने एका वस्तूवर अनुक्रमे 10% आणि 20% ची सूट दिली. तर एकूण किती टक्के सूट दिली असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर अगोदर आपण कन्सेप्ट समजूया. समजा त्या वस्तूची जी खरेदी किंमत होती ती आहे ₹100. बरोबर. तर जी विक्री किंमत असेल ती काय असेल की या ₹100 वरती अगोदर दुकानदाराने 10% ची सूट दिली. म्हणजे त्यांनी 90% विकतोय तो वस्तूच्या किमतीच्या. बरोबर. आणि नंतर या वस्तूची जी किंमत येईल त्याच्यावर परत 20% ची सूट दिली आहे. म्हणजे किती 80% तो विकतोय. बरोबर. आता हे इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं तर हे 100 आणि हे 100 घडले. हा 0 आणि हा 0 घडला. हा 0 आणि हा 0 घडला. 9 आणि 8चा गुणाकार 8 9 72. पण लक्षात ठेवा की ही विक्री किंमत आहे. बरोबर. पण आपल्याला सूट विचारली आहे. तर सूट बरोबर काय असेल तर खरेदी किंमत मधनं जर आपण विक्री किंमत वजा केली तर जी उरलेली रक्कम येते ती असेल सूट. म्हणजे आपल्या केसमध्ये 100 - 72 28. तर ऑप्शन नंबर 1 आहे. पण कुणाला जर डायरेक्ट ट्रिकच लक्षात ठेवायची असेल, कन्सेप्टनुसार जर थोडं कन्फ्यूज होत असेल तर ट्रिक याची आहे. तर एकूण सूट इज इक्वल टू ए प्लस बी मायनस ए इंटू बी डिवायडेड बाय 100. इथे ए आणि बी हे जे प्रश्नामध्ये सूट दिलेले आहेत ते आहेत. तर आपल्या प्रश्नामध्ये 10 दिले पहिली सूट, दुसरी सूट 20 दिले मायनस 10 गुणिले 20 भागिले 100. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर हे 0 हे 0 घटलं, हे 0 हे 0 घटलं. या दोघांची बेरीज 10 अधिक 20 30 मायनस 2 आणि 1चा गुणाकार 2 इज इक्वल टू येईल 28%, जे आपण अगोदर काढलेला ऑप्शन नंबर 1.